आता मला सांगा की रस्ता कशाचा बनवतात, डांबर किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा? आता तुम्ही म्हणाल झिरोवर कार्यक्रमात असा प्रश्न आम्ही का विचारतोय? आम्ही हा प्रश्न विचारतोय याचं कारण म्हणजे कोल्हापुरात अनेक रस्ते हे डांबर आणि सिमेंट कॉन्क्रीट असं दोन्हीने बनवलेत. म्हणजे निम्मा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा आणि निम्मा रस्ता डांबरी आहे. कोल्हापूर महापालिकेच्या या भयंकर कामगिरीमुळे काहींना कायमचं अपंगत्व आलंय. पण आजवर एकाही महापालिका अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही. कशी होणार? कारण सरकारी यंत्रणांचं कधीच काही चुकत नाही म्हणे. त्यामुळे त्या रस्त्यांवरून प्रवास करणं ही कोल्हापूरकरांची चूक असावी. पाहूयात विशेष रिपोर्ट. हा रस्ता बघा. अभियांत्रिकीचे सर्व सिद्धांत धाब्यावर बसवून कोल्हापूर महानगरपालिकेनं हा जागतिक पराक्रम करून दाखवलाय. कोल्हापुरात 15 वर्षांपूर्वी 400 कोटी रुपये खर्च करून रस्त्याचं रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं. पण हे काम करताना अनेक महत्त्वाच्या मार्गांवर अर्धा रस्ता डांबरी आणि अर्धा रस्ता कॉन्क्रीटचा बनवण्यात आला. यामुळे दोन मार्गिकांमध्ये सलग काही इंचांची भेग आहे, ज्यामुळे अनेक भीषण अपघात घडलेत आणि आजही घडतायत. कोल्हापूरमधील अर्ध्याहून अधिक अपघात अशा रस्त्यांमुळे होत आहेत असा दावा वाहतूक तज्ज्ञ करतायत. बरं, ही भेग फक्त उभी नाही बरं का. अनेक ठिकाणी मध्येच सिमेंटचा रस्ता संपतो आणि डांबरी रस्ता सुरू होतो, ज्यामुळे अचानक गाडी खाली आपटते. यामुळे देखील अपघात होत आहेत. महापालिकेच्या या निष्काळजीपणाचा आणि निर्लज्ज कारभाराचा सर्वाधिक फटका दुचाकीस्वारांना बसतो. कारण मार्गिका बदलताना हमखास चाक स्लिप होतं, ज्यामुळे तोल जाऊन अपघात होतो. इतकी साधी गोष्ट महापालिकेच्या अभियंत्यांना कळत नसेल तर त्यांची डिग्री तपासायची वेळ आली आहे असंच म्हणायला हवं. त्या रिंग रोडवरती अक्षरशः सायबर चौक ते संभाजीनगर चौक जर धरला आपण तर रोज 3 ते 5 अपघात हे रोजचे आहेत. आणि ही म्हणजे अतिशय कुठली इंजिनिअरिंग स्टाईल आहे रस्ता करण्याची हे आम्हाला माहीत नाही, परंतु ह्याच्यामुळं नागरिकांना भयंकर त्रास या ठिकाणी होतोय. आणि आता मला वाटतं एक 2 दिवसापूर्वी सायबर चौकात असा प्रकार घडला होता. क्रॉस करताना त्या फट पडलेल्या होती, त्यावरून महिलेची गाडी स्लिप झाली आणि तिला अपघात झाला. मग ह्याचा फायदा नेमका कशासाठी, म्हणजे चांगले वाहन रस्ते टिकवण्यासाठी आहे का लोकांना पडण्यासाठी, हे आम्हाला आजपर्यंत नागरिकांना कळायला नाही. आणि ते बऱ्यापैकी त्याचा दुरुस्ती पण केली जात नाही. म्हणजे जगात असे कुठले एका बाजूला डांबरी, एक पट्टी डांबरी आणि एक पट्टी सिमेंटचा असा रस्ता जगात कुठं बघायला मिळत नाही, पण कोल्हापुरात बघायला मिळतोय. आता हे 15 वर्ष झाले आम्ही ऐकतोय युटिलिटी शिफ्टिंग करणार, ड्रेनेजसाठी केलेला आहे. पण ड्रेनेज तर काय 10-15 वर्षात झाले नाही, त्याचा उपयोग झाला नाही. मग ज्या गोष्टीचा हेतूच झालेला नाही, मग असे रस्ते का? समजा आपण या रस्त्याने निघालो आणि पुढून 4 व्हीलर आली एखादी ओव्हरटेक करताना, तर 2 व्हीलर जेव्हा साईडला घेत असतो आपण, तेव्हा मात्र तो त्रास म्हणजे खूप जाणवतोय. ही जी असमानता आहे डांबरी आणि सिमेंट मधली, याच्यामुळे रस्त्याचं इतकं खराब काम भारताच्या ऐवजी जर कुठल्या इतर युरोपीय देशात झालं असतं तर अभियंत्याची नोकरी तर गेली असतीच, वर त्यांना जेलची शिक्षाही झाली असती. पण आपल्याकडे असं काही होत नाही. सर्व सरकारी यंत्रणा एकमेकांना सांभाळून घेतात. कारणे दाखवा नोटिशी सारखे फार्स केले जातात आणि सगळं कसं विनासायास सुरू असतं. लोक जगो किंवा मरो. आता हेच बघा, रस्त्याच्या उंचीत फरक आहे आणि त्यामुळे अपघात होतात. हे महापालिकेचे अधिकारी चक्क कॅमेऱ्यावर मान्य करतायत. आपल्या बजेट तरतुदीनुसार आपण त्या पद्धतीनं आपण हे करून घेतोय. त्याचबरोबर CPI चौकातलं पण काही आपण काम करून घेतलं. तर प्रमुख ठिकाणचं आम्ही एक सर्वेक्षण केलेलं आहे, तिला पहिलं आपण ते करून घेतो. त्याच्यामध्ये अल्पावधीमध्ये आम्ही पावसाळ्यापूर्वी सहज आम्ही ते क्लिअर करून घेतो. जपून चालवणं हाच आता विषय आहे, ते आम्ही करून घ्यायला आलोय. त्या वस्तुस्थिती आहे, त्यांना त्रास होतोय आणि ते एकदम गाडी स्पीड होती, परंतु ते आपण दुरुस्त करून घेतलं. पाहिलं, दुरुस्तीचं काम सुरू आहे असं शहर अभियंते महाशय सांगतायत. पण रस्ता बनवताना हे अधिकारी झोपा काढत होते का असा सवाल कोल्हापूरकर विचारतायत. या रस्त्यांसाठी जबाबदार असलेले कंत्राटदार आणि अभियंत्यांवर कठोरातली कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी ABP माझा करत आहे. ज्या ठिकाणी डांबरी रस्ता आणि अर्धा रस्ता सिमेंटचा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी या समस्या खूप प्रकर्षाने जाणवतात. कारण डांबरी रस्ता आहे तो खाली आहे आणि सिमेंटचा रस्ता आहे तो वर आहे. अशा वेळी नागरिकांनी नेमकं काय करायचं हा खरं तर प्रश्न पडलेला आहे. खास करून दुचाकीवाल्यांना याचा खूप मोठा फटका आहे तो बसतोय. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.